हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओज. आजचा व्हिडिओज खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आज विषय असणार आहे फॉरेक्स ट्रेडिंग. तुम्हाला माहिती आहे का, फॉरेक्स मार्केट हे जगातील सर्वात मोठं फायनान्शियल मार्केट आहे. यामध्ये $6 ट्रिलियन ही डेलीचा ट्रेड या मार्केटमध्ये होतो. तो ट्रेड इतका आहे की इंडियाच्या GDP पेक्षा डबल हा एका दिवसामध्ये फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग केलं जातं. फॉरेक्स मार्केट मंडे टू फ्रायडे 24 आवर ओपन असतं. फॉरेक्स मार्केटमध्ये एक करन्सी दुसऱ्या करन्सीमध्ये एक्सचेंज केलं जातं. ह्यालाच फॉरेक्स मार्केट असं म्हणतात. फॉरेक्स मार्केटमध्ये सगळ्या करन्सी असतात, जगातील सगळ्या करन्सी, जसं की युरो USD, USD JPY, USD INR, आपली इंडियन करन्सी रुपीज, अमेरिकन करन्सी डॉलर, ह्यांचं एक्सचेंज जिथे केलं जातं तिथं म्हणतात फॉरेक्स मार्केट. हे जगातील सर्वात मोठं फायनान्शियल कॅपिटल आहे, जगातील सर्वात मोठं फायनान्शियल मार्केट आहे. तर तुम्ही पण 2026 ला जर ह्या फॉरेक्स मार्केटमधून पैसे अर्न करायचं म्हणत असाल, फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करून पैसे कमवायचा विचार जर करत असाल, तर तुम्हाला ट्रेडिंग ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. ट्रेडिंग म्हणजे काय आहे? तर ट्रेडिंग म्हणजे हा एक पेन आहे. हा पेन मी 10 रुपयाला विकत घेतला आणि पुढे मी 20 रुपयाला विकला, तर ह्यातून मला नफा झालेला आहे, प्रॉफिट झालेला आहे 10 रुपये. तर ह्या पेनची मी ट्रेडिंग केली. तसंच फॉरेक्स मार्केटमध्ये पण ट्रेडिंग ही कन्सेप्ट लागू होते. फॉरेक्स मार्केटमध्ये एखादी करन्सी कमी प्राइसला विकत घेऊन जास्त प्राइसला ती विकणे, यातून मिळणारा जो प्रॉफिट्स आहे तो ट्रेडिंगमधून मिळालेला प्रॉफिट्स असं समजलं जातं. आपण ही कन्सेप्ट क्लिअर झाली. एखादी गोष्ट कमी किमतीत आपण विकत घेऊन जास्त किमतीला आपण विकणे आणि त्यातून मिळालेला फायदा तो म्हणजे प्रॉफिट्स. फॉरेक्स मार्केटमध्ये पण आपण असंच प्रॉफिट्स अर्न करू शकतोय. तर त्यासाठी लागणाऱ्या जे स्किल्स आहेत, त्यासाठी लागणारे जे नॉलेज आहे ते पहिला आपल्याला घेतलं गरजेचं आहे. आता तुम्हाला फॉरेक्स मार्केट समजलं, फॉरेक्स मार्केट ही कन्सेप्ट काय आहे समजलं, आणि तुमच्या पण मनामध्ये विचार आला असेल की $7 ट्रिलियन मधून आपल्याला $1 ट्रिलियन, $1 मिलियन जरी आपल्याला भेटले तरी आपली आयुष्य आरामात जिंदगी आहे. पण तसं नाही आहे मित्रांनो. तर $7 ट्रिलियन मध्ये आपण $6 ट्रिलियन म्हणजे एक समुद्र आहे. त्या समुद्रामधून मासे पकडायचे. ते मासे पकडण्यासाठी आपल्याला एक मोठी बोट पाहिजे, आपण ते सगळं सेटअप पाहिजे, तरच समुद्रामध्ये जाऊन आपण मोठे मोठे मासे आपण काढू शकतोय. तसंच फॉरेक्स मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत किंवा त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे रेडी पाहिजेत. त्या म्हणजे अशा आहेत. ते असणार आहे एक टेक्निकल नॉलेज, दुसरा असणार आहे सायकोलॉजी नॉलेज, तिसरा असणार आहे रिस्क रिवॉर्ड रेशो, चौथा असणार आहे स्वतःची स्ट्रॅटेजी आणि स्वतःचे जे रूल्स. प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगवेगळी असते, प्रत्येकाचे रूल्स वेगवेगळे असतात, प्रत्येकाचा मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येकानं आपापली स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे. आता टेक्निकल अनालिसिस मध्ये आपण शिरूया. टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय आहे? तर चार्टचा एक पॅटर्न असतो. मार्केटची प्राइस आपल्याला कशावर दिसणार आहे? तर ती चार्टवर दिसणार आहे. मग ती चार्टवरती आपण बघत असताना त्या चार्टचं पूर्ण नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे. जसं की कॅन्डल्स काय आहेत, ट्रेंड्स काय आहेत, प्राइस कुठं शो होते, बीड आणि आस्क हे काय आहे, अशा टेक्निकल भरपूर इंडिकेटर काय आहेत. ह्या अशा टेक्निकल भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला ट्रेडिंग आपण सुरुवात करण्याच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणे गरजेचे आहेत. आणि ऍक्च्युली ट्रेडिंग करत असताना प्रॉफिटमध्ये आपला माइंडसेट कसा असतो, लॉसमध्ये आपला माइंडसेट कसा असतो, हा सगळा पार्ट येतो तो सायकोलॉजीमध्ये येतो. तर आपली सायकोलॉजी पण पूर्ण क्लिअर पाहिजे आणि टेक्निकल अनालिसिस पण दोन्ही पण क्लिअर पाहिजे. त्यानंतर पार्ट येतो, तुम्हाला टेक्निकल अनालिसिस पूर्ण समजलं, सायकोलॉजी तुम्ही क्रिएट केला, त्यानंतर पार्ट येतो तो म्हणजे स्वतःच्या प्लॅनिंगचा, स्वतःची रूल्सचा, स्वतःच्या स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंटचा, ज्याच्यावरती तुम्ही काम करणार आहे, जी स्ट्रॅटेजी तुम्हाला प्रॉफिटेबल बनवू शकते. त्या स्ट्रॅटेजीवरून तुम्ही त्या मार्केटमधून, फॉरेक्स मार्केटमधून तुम्ही प्रॉफिट्स काढायचे प्लॅनिंग करत असतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर अचीव्ह केल्या, त्यानंतर नेक्स्ट मेन पार्ट येतो तो म्हणजे आपण डिपॉझिट करतो आपल्या जो मनी आहे. आता प्रॉफिट्स काढायचं म्हटल्यावर आपल्याला आपले खिशातले पैसे पण त्यामध्ये घालायला लागणार ना. पहिल्यांदा ट्रेडिंग करण्यासाठी स्वतःकडे पण पैसे पाहिजेत ना. तर ते पैसे आपण ब्रोकर थ्रू त्याच्यामध्ये डिपॉझिट करतो आणि तिथं आपण ट्रेडिंग करायला चालू करतो. आता ब्रोकर काय आहे? तर ब्रोकर एक प्लॅटफॉर्म आहे, त्या ठिकाणी आपण फॉरेक्स ट्रेडिंग करू शकतो. फॉरेक्स मार्केटमध्ये फॉरेक्स ट्रेडिंग ब्रोकरच्या थ्रू करू शकतो. आता आपण डिपॉझिट केल्यानंतर जे तुम्ही मागे
टेक्निकल अनालिसिस, सायकोलॉजीचा पार्ट, रिस्क रिवॉर्ड रेशो, प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही एक संच बनवून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकून त्यानंतर ना ॲक्च्युली ट्रेडिंगमध्ये तुम्ही ट्रेड घेऊ शकता आणि त्यामधून प्रॉफिट्स लॉस करू शकता. जरी लॉस झाला तरी त्याला ॲक्सेप्ट करणे गरजेचं आहे, जरी प्रॉफिट झाला तरी तिथं माइंड स्टेबल ठेवणे गरजेचं आहे. हा सगळा पार्ट सायकोलॉजीमध्ये येतो. तर आता आपण काय काय क्लिअर केलं. एक तर फॉरेक्स मार्केट काय आहे, ट्रेडिंग काय आहे, ट्रेडिंग कन्सेप्ट काय आहे, फॉरेक्स मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग कशा पद्धतीने करू शकतोय, ट्रेडिंगसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, टेक्निकल अनालिसिस, सायकोलॉजी, रिस्क रिवॉर्ड रेशो आणि स्वतःची रूल्स आणि स्ट्रॅटेजी, या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही अनालिसिस केलं, ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुम्ही गेन केलं तर तुम्ही स्वतःला ट्रेडर म्हणून बनवू शकता आणि तुम्ही भविष्यात काही दिवसानंतर तुम्ही पण प्रॉफिटच्या फेजमध्ये येशील आणि तुम्ही पण परत मग सोशल मीडियावरती जसं बघताय की हा ट्रेडरने फॉर्च्युनर घेतली, ह्या ट्रेडरने G-Wagon घेतली, हा ट्रेडर दुबईमध्ये आहे, हा ट्रेडर, तशा पद्धतीचं तुम्ही पण स्वप्न तुमचं साकार करू शकताय. फक्त त्यासाठी लागणारा एक रोड मॅप, आणि हा मी जे सांगितलेला रोड मॅप आहे तो बिगिनर ट्रेडरसाठी एकदम बेस्ट रोड मॅप आहे. ह्या रोड मॅपवरून जो जाईल तो सक्सेसफुल बनेल. आणि फक्त आपल्याकडं फंड असून चालत नाही. तुमच्याकडे फक्त फंड आहे आणि ज्या ट्रेडिंगसाठी लागणारे नॉलेज आहे ते झिरो आहे, तर तुम्ही तिथे झिरो असणार आहे. आणि तुमच्याकडे नॉलेज पण आहे आणि फंड पण आहे, ह्या दोन्हींचा जेव्हा बॅलन्स होतो ना तेव्हा गाडी सुरळीत चालते, तेव्हा तुम्ही ट्रेडिंग व्यवस्थित करणार आणि तेव्हा तुम्ही एक प्रॉफिटेबल फेजमध्ये जाऊ शकताय. जर तुमच्याकडे नॉलेज नसेल आणि फक्तच फंड असेल आणि तुम्ही ट्रेडिंग चालू केलात तर तुम्ही ब्लो होणार आहे, अकाउंट तुमचं ब्लो होणार. जर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ टेक्निकल अनालिसिसवर किंवा सायकोलॉजीवरती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सायकोलॉजी किंवा टेक्निकल अनालिसिस असं टाईप करा, मी नेक्स्ट व्हिडिओ त्यामध्ये करेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रिअल स्ट्रगल, रिअल ग्रोथ, रिअल जर्नी ह्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. आपण पण एक सक्सेसफुल ट्रेडरकडे कशी वाटचाल आपण करू शकतो, हा सगळा जर्नी तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि कुछ तो नया सीखते रहो, डेली कुछ ना कुछ तो अपने अंदर अपग्रेड करते रहो और टाइम वेस्ट मत करो. एक दिन हम भी एक मंजिल पर होंगे.